खुळखुळा पुरावे. 4,000 एकर नाही, 7,500 एकर जमिनीचा घोळ घालून सामान्य शेतकऱ्याची जमीन उद्योगपतींच्या आणि कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव राज्यकर्त्यांनी घातलाय. आणि हे त्याचे पुरावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांकडे पाठवा, सगळ्यांना समजू द्या खुळखुळेंनी किती घोटाळे केलेत ते. तर ही जी 9 गावातील 7,500 एकर जमीन आहे, ही मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 14 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार ही सगळी जमीन सामान्य शेतकऱ्याला परत करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मग त्यानंतर 23 सप्टेंबर 2024 ला ही मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीचे अध्यक्ष होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्णय झाला. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार हा निर्णय झाला. म्हणजे मंत्रिमंडळाने निर्णय केला आणि त्यानंतर त्याच जमिनीबाबत 23 जानेवारी 2026 ला एक उपसमिती गठीत केली मंत्रिमंडळाची, ज्याच्यामध्ये हरेगाव मळ्यावरील 4,000 एकर जमीन ZR2 ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड मुंबई या कंपनीला देण्यासाठीचा निर्णय घेण्यासाठी ही उपसमिती स्थापन केली. याचे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. मग हा मंत्रिमंडळ निर्णय कचऱ्याच्या पेटीत का टाकला, हा पहिला प्रश्न. त्यानंतर ह्याच्यात मेन गंमत काय माहिती का, ही ZR2 होल्डिंग्स कंपनी आहे ना, हीच वादाच्या भोवऱ्यामध्ये. ही कंपनी दुबईला रजिस्टर्ड आहे, हिचं ऑफिस अबुधाबीला आहे आणि या कंपनीच्या खात्यावरती एका महिन्यामध्ये 100 कोटी रुपये आले होते. कुठून आले, कसे आले मला माहित नाही, पण या कंपनीचा डायरेक्टली संबंध येतो प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला. आणि याचे संचालक कोण आहेत तुम्ही बघा, मी नावं घेतल्यावर परत म्हणतील आरोप. याचे संचालक आहेत जिमी ओल्सन, सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील, अजित नामदेवराव ढोकणे. आणि ह्या ZR2 SAF प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर पण तो जिमी ओल्सनच आहे, जो स्वीडनचा नागरिक आहे. म्हणजे ह्या 7,500 एकर जमिनीवरती या राज्यकर्त्यांचा डोळा आहे. त्या जमिनीवरती आता पण बऱ्याच राजकीय मंडळींचा कब्जा आहे असं समजतंय. आणि महसूल मंत्री बावनकुळे त्यांच्या अध्यक्षतेखालील ही उपसमिती या सगळ्या जमिनी या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेत ना. वरतून मंत्रिमंडळ निर्णय झालेला असताना, हायकोर्टाचे आदेश असताना, हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा हा कुटील डाव आहे.